छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेत अधिकाऱ्यांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या कामकाजावर आता कडक नजर ठेवली जाणार आहे। स्थायी समितीच्या बैठकीत घोटाळे आणि कार्यालयीन शिस्तभंगीचे मुद्दे उपस्थित झाल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी कठोर भूमिका घेतली आहे। दारू पिऊन कार्यालयात येणाऱ्या कर्मचाऱ्यांना थेट बडतर्फ करण्याचा इशारा देत प्रशासनातील हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले। छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेत झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत अनेक गंभीर विषयांवर चर्चा रंगली। अंगणवाडी सेविकांकडील धान्य वाटपातील कथित गैरव्यवहार, घरकुल योजनांमधील अनियमितता तसेच शाळा बांधकामाच्या कामांमधील त्रुटींवर सदस्यांनी प्रशासनाला जाब विचारला। यावेळी काही अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणावर आणि कर्मचाऱ्यांच्या वर्तणुकीवर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली। बैठकीदरम्यान जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू यांनी स्पष्ट शब्दात इशारा दिला की कोणताही अधिकारी किंवा कर्मचारी दारूच्या नशेत कार्यालयात आढळल्यास त्याच्यावर थेट बडतर्फीची कारवाई केली जाईल। शासकीय कार्यालयांची प्रतिमा आणि जनतेचा विश्वास टिकवण्यासाठी शिस्तभंग सहन केला जाणार नाही असं त्यांनी ठणकावून सांगितलं। याशिवाय शाळा बांधकामांमध्ये झालेल्या कथित त्रुटी, निकृष्ट दर्जाची कामे आणि निधी वापराबाबतही सदस्यांनी प्रश्न उपस्थित केले। या सर्व प्रकरणाची चौकशी करून संबंधित अधिकारी आणि कंत्राटदारांवर आवश्यक ती कारवाई करण्याची मागणी बैठकीत करण्यात आली आहे।